नमस्कार मित्रांनो, आज आपण पार्श्वगायक संदीप शिंदे पाटील यांची आपण परखड मुलाखत घेत आहोत. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर मिले सूर मेरा तुम्हारा या ऑर्केस्ट्रामधून ते संपूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांचे मोठमोठे कार्यक्रम इव्हेंट होत असतात. याच्या माध्यमातून ते वेगवेगळी गीतरचना त्यांच्या बहारदार अशा आवाजाने सादरीकरण करतात. आज अशाच या व्यक्तिमत्वाचे आज आपण परखड मुलाखत आणि संगीताविषयीचं त्यांचं ज्ञान, आवाज आणि युवकांसाठीची त्यांची प्रेरणादायी अशी मुलाखत ही आज आपण त्यांच्याकडनंच म्हणजे त्यांचे विचार आणि संगीताचे महत्त्व हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आज खऱ्या अर्थाने युवा दिन आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती या निमित्ताने ही त्यांची आपण या ठिकाणी ही पेशकश सादरीकरण करत आहोत. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. नमस्कार सिद्धार्थ. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एक आम्हाला संगीताची एक पर्वणी देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहात तुमच्या एक बिजी शेड्यूलमधनं. त्याबद्दल संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीनं आपलं आभार आणि या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद. खऱ्या अर्थाने युवा दिन म्हटलं की स्वामी विवेकानंदांच्या जयंती आणि त्यानंतर युवकांची जी काही स्वप्न असतात ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठीचा एक निश्चयाचा दिवस आणि युवकांना एक वेगळ्या प्रकारचा संदेश किंवा यशस्वी जे व्यक्ती झालेले असतात त्या व्यक्तींचं त्यांनी कशा प्रकारे यश संपादन केलं हे महत्त्व अधोरेखित करणारा हा युवा दिन असला पाहिजे. बरोबर. या उद्देशानेच आज आम्ही तुमची परखड मुलाखत घेत आहोत. तर मी तुम्हाला एक विचारेन की सुरुवात नेमकी ही तुमची संगीत क्षेत्रातली, कारण की आता तुम्ही यशस्वीतेच्या शिखरावर पोचलेला आहात. तुमची सुरुवात कशा प्रकारे ह्या संगीत क्षेत्रामध्ये झाली किंवा तुमची जडणघडण किंवा तुमचं म्हणजे काय सांगाल या सर्वच बाबींविषयी? सर्वप्रथम मी माँसाहेब जिजाऊच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि संघर्ष न्यूज सोलापूर यांचे सर्व आमचे मित्र सिद्धार्थजी वाघमारे यांनी आज मला युवा दिनाच्या निमित्तानं मला मुलाखतीसाठी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. संगीत क्षेत्र म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात किंवा तुम्ही जी सुरुवात केली की तुम्ही शिखरावर यशाच्या शिखरावर आहात, हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला जेवढं कष्ट कराल तेवढं कमीच आहे. रोज साधारण आज मी समजा मोठा सिंगर झालो, महाराष्ट्रभर माझं नाव झालं, अनेक वेगवेगळ्या मैफिलीमध्ये माझं प्रोग्राम होतो. ऑर्केस्ट्रा मिले सूर मेरा तुम्हाराच्या माध्यमातून महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर आमची टीम काम करत असते. परंतु एकदा नाव झालं आणि आपण सर्व संपलं असं होत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष हा सातत्यपूर्वक तुम्हाला त्याची प्रॅक्टिस आहे, त्याच्या रियाज आहे गाण्याचा, हा सतत करावा लागतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारची गीतं असतात. रोज साधारण मराठी, हिंदी किंवा वेगवेगळ्या प्रकारची गाणी ही सतत तयार होत असतात आणि त्याच्याकडे आपल्याला सतत लक्ष ठेवून राहावं लागतं. तसं पाहायला गेलं तर माझा प्रवास हा संगीताचा, माझे वडील कैलासवासी दिगंबर धर्मा शिंदे महाराज ते हरिभक्तपरायण खूप त्यांनी, म्हणजे माझं गाव पोथरे आहे, करमाळ तालुक्यामध्ये एक जवळचं गाव आहे, ज्या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि त्याचाच संगीताचा वारसा म्हणून अगदी मला एक 10 वर्षाचा असल्यापासून मी तसं सुरुवातीच्या काळामध्ये तबला प्लेअर होतो. मी 3-4 शास्त्रीय परीक्षा तबल्याच्या दिल्या आणि नंतर गाण्याकडे फोकस केला. तसं पाहायला गेलं तर म्हणजे मला खूप लवकर स्टेज भेटलं. माझ्या जे इतरांना जो संघर्ष करावा लागतो स्टेज मिळवण्यासाठी ते मला खूप लवकर उपलब्ध झालं. त्याच्यामुळं कदाचित मला माझ्या वयाच्या मानाने किंवा माझ्या संगीताच्या जो प्रवास आहे त्याच्यामध्ये खूप लवकर बऱ्याचशा गोष्टी भेटत गेल्या. त्याच्या मागचा म्हणजे माझा असणारा लोकांशी संवाद असेल किंवा लोकांसोबत जोडण्याची जी पद्धत आहे माझी, त्याचा देखील मला बराचसा फायदा झाला. संगीत क्षेत्रामधलं तीन दशकं असे समजले जातात. जे दशकं
हे सुवर्णकाळाचे समजले जातात. म्हणजे त्याची सुरुवात एक आपण म्हटलं तर 70-80चे एक दशक किंवा 90चं एक दशक, 90चा एक दशक सुवर्णकाळात समजलं जातो. आणि त्यानंतरचं जे दशक आहे हे आतापर्यंतचं एकूण हे 2024पर्यंतचं हे एक म्हणजे आताचा एक काळ. यामध्ये नेमका तुम्ही म्हणजे कोणत्या काळाला म्हणजे जास्त असं आठवणीतलं किंवा चांगल्या प्रकारचं? खूप सुंदर असा प्रश्न आपण सिद्धार्थजी विचारला. खरं तर बॉलिवूडचा सुवर्ण काळ म्हणजे जे की अशी अफलातून गाणी, मला वाटतं ज्याचा जन्म 80च्या पुढे असेल, म्हणजे ज्याचा जन्म 80-75च्या असेल, त्याचं ते युवा वय होतं. आणि त्या पिरियडमध्ये एवढे सुंदर गीतरचना, चांगले सिंगर, मला वाटतं कुमार शानूनी तर 90चं दशक हे जवळपास बऱ्यापैकी कुमार शानूच्याच नावावर गेलं. अनेक नॅशनल पुरस्कार, अनेक वेगवेगळ्या गाण्यांना त्यांना खूप असे अवॉर्ड भेटले. तुम्ही ज्या प्रकारे आता कुमार सानूंचं नाव घेतलेलं आहे, तर आम्ही तुम्हाला एक विनंती करू की आमच्या प्रेक्षकांसाठी किंवा आजच्या ह्या युवा दिनाच्या निमित्ताने कुमार सानूंचीच एक आठवणीतलं एक बहारदार गीत नक्कीच सादर करावं. हे मला वाटतं साजन चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी हे गीत गायलेलं होतं. आणि या गीताची रचना समीर यांची आणि म्युझिक कंपोज नदीम शर्वण यांनी केलं होतं. ते गीत आहे मेरा दिल भी कितना पागल है. अगदी मी कितना इसको समझाता हूँ, कितना इसको बहलाता हूँ, नादान है कुछ ना समझता है, दिन रात आहे भरता है, मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है, मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है, पर सामने जब तुम आते हो, पर सामने जब तुम आते हो, कुछ भी कहने से डरता है, ओ मेरे साजन, ओ मेरे साजन, साजन साजन मेरे साजन, मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है, मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है. थँक्यू. तर नक्कीच सुंदर असा आवाज आणि खूप म्हणजे ज्या पिक्चरमध्ये किंवा चित्रपटामध्ये ज्या प्रकारे गाण्याचा फील येतो त्या प्रकारे या ठिकाणी आपण एक या हार्मोनियमवर तुम्ही तो फील दिलेला आहे. ज्या प्रकारे आता ह्या 90च्या दशकापाशी येतोय, तर यानंतर सुद्धा अप्रतिम अशी गाणी झाली, अशा गीतरचनांविषयी काय सांगाल? खरं तर गाण्यांचे खूप असे प्रकार असतात आणि गाणं हे प्रत्येकाला आवडत असतं. गाणं आवडत नाही असे खूप कमी लोक असतात. फक्त गाण्यांचे प्रकार वेगवेगळे असतात. कुणाला कव्वाली आवडते, कुणाला गझल आवडते, कुणाला भावगीत आवडतं, कुणाला भक्तिगीत आवडतं, कुणाला रोमॅन्टिक गीतं आवडतात किंवा कुणाला जे प्रेमविरह गीतं असतात ते देखील आवडणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. पण गाणं आवडणाऱ्याची संख्या खूप चांगली आहे. आणि गाणं मला वाटतं भारतीय सिनेमासृष्टीने गाण्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. मला वाटतं आपण आत्ता जर बघितलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेला आपल्याच तालुक्यातील नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपट होता,
जो की याड लागलं हे गीत अक्षरशः मराठी चित्रपटाचं जे बजेट असतं तेवढ्या बजेटचं फक्त एका गाण्यासाठी खर्च मला वाटतं झीनी केला होता अजय अतुल यांच्या त्या गाण्यासाठी. आय थिंक ते गाणंच विदेशामध्ये जाऊन त्याचं संगीतबद्ध केलं होतं. त्याचे सिम्फनी बँड वेगळे होते, बाहेर जाऊन त्यांनी ते इंग्लिश बँडकडून प्ले करून घेतलं होतं. म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीने गाण्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच भारतामध्ये किंवा भारतातले अनेक नागरिक आहेत ते गाणं ऐकत असतात. आणि खूप मला वाटतं 90चं दशक आपण 90च्या दशकाकडे फोकस करत असताना मला वाटतं थोडासा गाण्यांना थोडीशी मरगळ 2000 ते 2004, 5, 10च्या दरम्यान मला वाटतं थोडीशी मरगळ आली होती की थोडीशी गाणी बनवण्याची पद्धत असेल किंवा तेच पुन्हा त्यात रिमिक्स थोडासा घुसलं त्याच्यामुळे आणखीन थोडीशी मरगळ आल्यानंतर मला वाटतं मराठीला किंवा एकंदरीत बॉलिवूडमध्ये ही अजय अतुल एक अशी जोडगोळी अस्तित्वात आली आणि त्यांनी थोडासा एक वेगळा टच देऊन अगदी आपला रांगडापणा महाराष्ट्रीयन ढोल असेल किंवा ताशे असतील असे खूप साऱ्या इन्स्ट्रुमेंट्ससह गाणं रेकॉर्ड करायची एक लोकांना सवय लावली आणि त्याच्यातून एक लाईव्ह वाद्य अनेक मला वाटतं मोरया सारख्या गाण्याला अगदी ग्रुप ढोल ताशे घेऊन त्यांनी ते लाईव्ह रेकॉर्डिंग केलं. म्हणजे तिथून पुढं अजय अतुल यांनी देखील या जोडीने खूप चांगले दिवस या मराठी चित्रपटसृष्टी असेल किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असेल ह्या दोन्हीला देखील त्यांनी दिलं. अग्निपथ सारखा चित्रपट असेल खूप सुंदर असं कंपोजिशन आहे त्यांच्या, अनेक गाणी हिट आहेत. जोगवा असेल म्हणजे जेवढे ते चित्रपट त्यांचं म्युझिक असतं ते जवळपास हिट असतं. आता आपण ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी जी गाणी गायलेली आहेत तर त्या अनुषंगाने जी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जी गायक गाणी गातात अशांना सुद्धा ते आकर्षित करण्यात यशस्वी झालेले आहेत. श्रेया घोषाल आणि हरिहरन हे जोगवा चित्रपटाला नॅशनल पुरस्कार आहे, जीवरंगला. तर हे दोन्हीही अमराठी भाषिक आहेत. सोनू निगम असेल, अभी मुझमे कही, अग्निपथ सारख्या चित्रपटाला त्या गीताला देखील पुरस्कार आहे. म्हणजे खरं तर चित्रपटसृष्टीमध्ये खूप दिवसांनी तशी गाणी आपल्या कानावर यायला लागली. त्याचं खरं तर श्रेय जातं ते अजय अतुल सर या दोघांनाच. अनेक संगीतकार आहेत, अनेक गीतकार आहेत, अनेक खूप सारी लोक आहेत या फील्डमध्ये काम करणारी, परंतु ज्याचं गाणं आपण ऐकलं जातं किंवा सर्वांच्या तोंडावर जे गाणं जातं ते माझ्या मते हिट असतं. म्हणजे त्यात गाण्याचा कुठली बंदिष्ट आहे, कुठला राग आहे, कुठला ताल आहे ह्याच्या उपर जाऊन ते गाणं आपलं कसं होतं किंवा ते गाणं लोकांचं कसं होतं त्याच्यावर त्याला काय म्हणतो आपण, त्याला क्रायटेरिया तुम्ही लावू शकत नाही. ते प्रसिद्ध गाणं आहे, लोकांचं झालं. आता मध्ये संजय लोंढेंचं गाणं शांताबाई हे अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर ते गाणं वाजलं. हे त्याला ते कुठल्या रागात तयार झालं, कुठली त्याला रिदम लागला हे महत्त्वाचं नाही, ते त्या फील्डमधल्या लोकांच्या चर्चेचा विषय आहे तो. परंतु गाणं लोकांचं होणं, गाणं प्रसिद्ध होणं हा वेगळा भाग आहे, कारण लोकांना जे आवडतं ते लोकांचं होतं. आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की शांताबाईचं ते गाणं जे होतं मला वाटतं त्याविषयी त्यांच्या त्या आजीचं का आईचं नाव होतं. आता याच अनुषंगाने तुम्ही सुद्धा ह्या फील्डमध्ये काम करत असताना चंदन कांबळे सोबत तुमचा सुद्धा संपर्क आलेला आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही गाणी म्हटलेली आहेत. नेमकं काय त्याच्याविषयीच काय सांगा. खरं तर महाराष्ट्रात जी लोककला होती, अनेक देवीचे गाणे म्हटलं तर चंदन कांबळे आणि देवीची गाणी ह्याचं समीकरण झालेलं आहे. खरं तर चंदन कांबळे हा म्हणजे माझे खूप जवळचे मित्र आहेत. आम्ही दोघांनी मला एक 6-7 महिन्यापूर्वीच मला वाटतं 1 वर्षभर झालं असेल, रातभर चॅटिंग करते का हे गाणं आम्ही दोघांनी, खूप असं कॉमेडी गाणं आहे, तुम्ही नक्कीच ऐका ते. तर ते आम्ही दोघांनी गायलं होतं आणि मला वाटतं आता रिॲलिटी शोमध्ये जे काही मराठी भाषिक किंवा मराठी गाण्यांचे जे प्रोग्राम आता वेगवेगळ्या चॅनलला होतात तर त्याच्यामध्ये ते लकाबाई पोत्रा झालाय भेटीला हे खूप म्हणजे चंदन कांबळे गुरुजींनी खूप दिवसापूर्वी ते गाणं तयार करून ठेवलेलं आहे, पण ते कधी मागच्या मला वाटतं 2 वर्षापासून ते एवढं फेमस झालं. त्याच्यामुळं मी अगोदर म्हटलो की गाण्याला लोकांचं गाणं ज्या पिरियडमध्ये होतं, ज्या टायमिंगला होतं त्यावेळी ते लोकांचं होतं आणि ते खूप प्रसिद्ध होतं. आता हल्ली म्हणजे सगळ्याच
रिॲलिटी शोमध्ये ते गाणं तुम्हाला हमखास ऐकायला भेटेल. तुम्ही कुठला चॅनल सर्च करा, वेगवेगळ्या रिॲलिटी शोज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ते लखाबाई पोत्रा जायला भेटेल हे गाणं 100% कोणतरी गाणारच. तर तसं म्हणजे चंदन कांबळे यांची सुद्धा खूप सुंदर अशा गीतरचना असतात आणि अनेक त्यांची सुद्धा गाणी हिट आहेत. आणि येत्या काळात आम्ही खूप आणखीन आमचा एक वेगळा ड्रीम प्रोजेक्ट चालू आहे. येत्या काळामध्ये आमचे दोघांचे खूप धमाल अशी गाणी येणार आहेत. आपण सगळे प्रेक्षक त्याला भरभरून प्रतिसाद देणार, 100% देणार. आता आपल्याला ही पुढील चर्चा वाढवत असताना सुद्धा एक आम्हाला आणखी म्हणजे तुम्हाला खास तर संगीताच्या मेजवानीसाठी आम्ही बोलवलेलं आहे. तर अजय अतुलचा विषय निघाला होता, गायक अजय अतुल यांचा विषय निघाला होता. तर त्यांचेच गीताचे सादरीकरण झालं तर आम्हाला आनंद होईल आणखी. कारण मी माझ्या म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये तर जवळपास हे गाणं म्हणजे तुम्ही आपली देखील वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये भेट होत असते, आपले सगळे पत्रकार बांधव देखील असतात, अनेक मला व्हॉट्सअप किंवा मेसेंजरला फरमाईश देत असतात. खरं तर मला वाटतं नटरंग चित्रपट अजय अतुल यांनी संगीतबद्ध केला चित्रपट नटरंग हा 2010 प्रदर्शित झालेला होता. रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट होता आणि त्या काळी जवळपास नटरंगचा टोटल ॲल्बमच सुपरहिट झालेला होता. त्यातील हे गीत आहे खेळ मांडला. हे उसावाला गण गोत सार आधार कुणाचा नाही, भेगाळल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळे, बळदे झुंजायाला किरपेची ढाल दे, इनवी तो पंच प्राण जीवारात तान दे, कर पलरान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला, खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला देवा खेळ मांडला. तर नक्कीच एक अप्रतिम असं गीत गायन आणि असं वाटतं की ही जी आपलं जे गीत गाणं आहे हे असं ऐकत राहावं. आजच्या युवा दिनाकडे येत असताना सुरुवातीला सुद्धा मी आपणाला एक उल्लेख केला होता की युवक म्हटलं की स्वप्न असतात, आशा आकांक्षा असतात आणि उंच भरारी घेण्याची एक जिद्द आणि स्वप्न असतं. आणि तुम्ही सुद्धा एक युवक असताना एक ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही आलेला आहात. मग ह्या क्षेत्रामध्ये येत असताना सुद्धा तुम्ही म्हणजे असे युवक आहेत ज्यांची वेगवेगळी स्वप्न आहेत, त्यांना काय संदेश द्याल? नक्कीच खूप मार्मिक असा युवा दिनाच्या निमित्ताने आपण प्रश्न केला. खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष हा अटळ असतो आणि जितकं आपली स्वप्न मोठी असतात तितका संघर्ष मोठा असतो. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मी बँडला गायचो, इथं करमाळ्यामध्ये रज्जाक बँड, गुलामभाई दोस्ती बँड, अशा मी 2-3 बँडला गायचो. अनेक म्हणजे खूप दिवस मी त्यांच्यासोबत काम केलं. त्यावेळी देखील मी गाण्यावर इतकं प्रचंड प्रेम केलं की मी कुठलंही काम असं हलकं भारी असं काही नसतं. आज मी म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा या माझ्या ऑर्केस्ट्राच्या बॅनरच्या खाली हजारो कार्यक्रम करत असतो, परंतु मोठा बारका असा गरीब श्रीमंत असं काही नसतं. जिथं जिथं आपल्याला संधी भेटत असते तिथं तिथं मी काम करत असतो आणि तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जेवढी माझ्याकडे क्षमता आहे त्याच क्षमतेने मी प्रत्येकाचं करमणूक करत असतो. अनेक प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना अनेक दिग्गज मान्यवर असतात. काम करत असताना कुठलंही काम अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनच सुरुवात करावी लागते. डायरेक्ट समजा मी
ऑर्केस्ट्रा चालू केला लगेच माझ्याकडे 100 क्लायंट आले, त्यांनी माझे सगळ्यांनीच प्रोग्राम ठरवले, असं होत नसतं. स्वतःची ओळख निर्माण करत असताना खूप संघर्ष असतो. आणि ज्या ज्या फील्डमध्ये आपल्याला काम करायचं आहे, प्रत्येकाची स्वप्न ही पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागते. लोकांनी तुम्हाला वेडं म्हणलं पाहिजे, तोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकत नाही. अनेक लोक सुरुवातीच्या काळामध्ये ज्या फील्डमध्ये मी काम करायचो, अनेक उपासात्मक मला सल्ले द्यायचे की काय होत नसतं, गाण्याने किती दिवस तू बँडला गाणार. त्यांचं साहजिक होतं, त्यांनी माझ्या प्रेमाखातीरच हे सल्ले दिलेले होते. परंतु मी आज स्वतःला सिद्ध करून दाखवलं. आणि ते सिद्ध करून दाखवताना मी खूप प्रचंड मेहनत केली. म्हणजे मेहनत फिजिकली असेल, मेंटली असेल, किंवा तुम्हाला अहोरात्र कलाकार म्हटलं की तुम्हाला ट्रॅव्हलिंग आली. रोज साधारण 200-300 किलोमीटरचा प्रवास आमचा होतो. म्हणजे आज समजा पुण्यामध्ये कार्यक्रम असेल किंवा इकडं लगेच लातूरला जावं लागतं, मध्ये कुठं एक म्हणजे हॉल्ट घ्यायला सुद्धा वेळ भेटत नाही. आपण स्टेजवर जेव्हा असतो त्यावेळी म्हणजे सगळं सेलिब्रिटी टाईप आपलं वातावरण असतं, खूप लोकांची दाद भेटत असते, टाळ्या शिट्ट्या वनसमोर असतो. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी त्याच्यामागं प्रचंड कष्ट असतं. एखादं गाणं आपण जेव्हा मी सेट करायला बसतो तेव्हा माझा त्रास घरच्या सगळ्या परिवाराला देखील तेवढाच झेलावा लागतो. कारण अनेक वेळा ते फॉरवर्ड करून रिवाइंड करून त्याचे शब्द न शब्द त्याचा किस काढावा लागतो. त्यानंतर ते गाणं म्हणजे तुमच्यासमोर जेव्हा मी प्रेझेंट करत असतो तेव्हा ते लोकांचं आपलं होत असतं. म्हणजे कुठलाही समजा आता मी ज्या फील्डचं बोलतो, जे आम्ही सिंगिंग करतो, तर मी लगेच काल गाणं आलं आणि लगेच आज माईक हातात घेऊन चालू झालो असं होत नसतं. त्याच्यासाठी खूप मेहनत असते. आणि जेवढी मेहनत तुम्ही कराल तेवढं या फील्डमध्ये, याच नव्हे तर प्रत्येक फील्डमध्ये मेहनतीला पर्याय दुसरा काहीच नाही. आणि आपली स्वप्न ही आपणच पूर्ण करत असतो. कुठलाही आपल्यासोबतचा किंवा आपल्या शेजारचा आपला पाहुणा रावळा कोण नातेवाईक तुम्हाला कोणतरी हात देईल की कुठंतरी संधी देईल ह्याची वाट न बघता स्वतःला तुम्ही स्वतः सिद्ध करावं लागतं. तर नक्कीच या ठिकाणी संघर्षाशिवाय, म्हणजे आपल्या चॅनलचं स्वातेच नाव आहे संघर्ष न्यूज, म्हणजे संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला कष्ट करावं लागेल. अगदीच खूप मोलाचा सल्ला आहे. परंतु सध्याचं आपण जर फील्ड बघितली किंवा सध्याचा जर काळ बघितला तरी सध्याचा काळ म्हणजेच लवकरात लवकर मोठं व्हावं ही एक प्रत्येकाची भावना आहे. आणि ज्या प्रकारे आता ऑनलाईन गेमिंग म्हणा किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून युवक वर्गसुद्धा कुठेतरी भरकटत असताना किंवा कुठेतरी आपण लवकरात लवकर पैसे कमवून मोठं झालं पाहिजे हे एक स्वप्न ठेवलं जातं. आणि आता तुम्ही जे सांगितलं होतं त्या अनुषंगाने बोलतोय. आणि दुसरं आता संगीत क्षेत्राचं जर म्हटलं गेलं तर यामध्ये काही गोष्टी की संगीत म्हणजे मला जसं समजतं तसं एक बाथरूम सिंगर म्हणून म्हटलं जातं. परत जसं आता पार्श्वगायक, गायक ह्या अशा काही म्हणजे हे 3-4 स्टेपमधले काही गायक असतात. आणि आता नवीन ट्रेंड म्हटलं तर सोशल मीडियामधनं स्वतःला युवक सिद्ध करू पाहतात. ह्या सर्वच बाबींवर कशा प्रकारे प्रकाश टाकाल? खरं तर जिथं जिथं जशी संधी उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी थोडंसं प्रयत्न केलं पाहिजे. परंतु अनेक सोशल मीडियाकडे आपण पाहत असताना थोडंसं त्याच्यामध्ये किती आपण इन्व्हॉल्व व्हायचं आणि त्याच्यातून काय घ्यायचं त्याचा हा विषय थोडासा वेगळा आहे. आपण ज्या ज्या गोष्टी, आता माझ्याकडे समजा 2-3 गॅजेट आहेत, इथं टॅब आहे, इथं मोबाईल आहे. समजा मी आत्ताच्या सिच्युएशनला मी फेसबुक अथवा व्हॉट्सअपवर नाही, मला ज्या ज्या गोष्टींची मला माहिती पाहिजे, अनेक तुमच्याकडं सुविधा आहेत. हल्ली पूर्वी मी एखादं गाणं लिहायचं म्हणलं ना म्हणजे अपभ्रंश व्हायचा, शब्द जसे कानावर ऐकायला यायचे तसं ती लिहिलं जायचा शब्द. तर आज तुम्हाला एका वन टच केलं की गुगलवरून तुम्हाला अगदी प्रत्येक गाण्याचे शब्द भेटतात आणि अगदी परफेक्ट शब्द असतात. पूर्वी म्हणजे टेप रेकॉर्ड असायचा पूर्वी, ज्या टाइम आम्ही नाही का पहिले गाणे लिहायचो, तर ते गाणे लिहित असताना जे कानावर आपल्याला त्या रेकॉर्डमधून येईल ते तसं लिहिलं जायचं किंवा त्याचा अर्थ आपल्याला लगेच समजेल असंही होत नव्हतं. पण आता कसं झालंय, एका टचवर आपण तुम्हाला सगळे सर्व गाण्याचे शब्द हे तुमच्या समोर येत असतात. म्हणजे त्या चुका होण्याचा आता तुम्हाला विषयच राहत नाही. तर हे अशा चांगल्या गोष्टी तुम्ही त्यातून घेतल्या पाहिजेत. आपण कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, अथवा आपण रात्रभर किंवा दिवसभर वेगळ्या वेगळ्या सोशल साईटवर अनावश्यक वेळ जो घालवतो, तो जर आपण आपल्या व्यवसायात किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे त्याच्याकडं थोडंसं आपण, आता MPSC UPSCचे जे तयारी करणारे समजा अभ्यासक्रम असतात,
तुम्हाला मोबाईलवर देखील खूप चांगल्या चांगल्या म्हणजे लेखकांची पुस्तकं आहेत, PDF स्वरूपात तिथं फाईल भेटतात. याच्याकडं तुम्ही म्हणजे सोशल मीडियाकडं थोडासा वेळ कमी देऊन आपण ज्या गोष्टीमध्ये करिअर करणार आहे, ज्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं आणि तो जो वेळ आहे अनावश्यक तो जर त्याच्याकडे दिला तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे. म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे हां, त्यामध्ये आपण वेळ घालवावा. म्हणजे सोशल मीडियामध्ये ज्या प्रकारे जास्तीचा वेळ जातोय अगदीच तो आपल्या क्षेत्रामध्ये खर्ची घालावा. अवास्तव खूप असं नाही का, आपण समजा आपण दोघं इथं बसलो आणि आपण तिसऱ्या माणसाला बोलत असतो, आपण शेजारी बसलेल्या माणसाशी संवाद कमी ठेवतो, म्हणजे त्याचं महत्त्व कमी होतंय. त्या सोशल मीडियाच्या एक माणसाला ॲडिक्शन आहे, माणसातला दुरावा. अगदीच म्हणजे जवळ बसून सुद्धा दुरावा. अनेक लोक त्याच्यातून जोडली देखील गेले आहेत. आता माझा व्यवसाय आहे, मी फक्त माझ्या ऑर्केस्ट्राच्या ज्या झालेल्या कार्यक्रमाच्या पोस्ट आहेत त्या फक्त पोस्ट मी त्या फेसबुकद्वारे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अपलोड करत असतो. त्याच्यातून मी केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचत असतं, तर त्याला थोडंसं पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. पण त्याच्यातून अनावश्यक जो आपला वेळ खर्च होतो त्याच्याकडे थोडासा निर्बंध असणं अपेक्षित आहे. आणि ज्या क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे, ज्याला आपल्याला जे स्वतःला वाटतं की बाबा मी आमका किंवा हे झालं पाहिजे, तर त्यात थोडासा वेळ दिला पाहिजे. तर नक्कीच आता आपली चर्चा तर अशीच सुरू राहणार आहे. तत्पूर्वी तुम्ही मग सांगितलं की चंदन कांबळे गुरुजी यांच्यासोबत तुमचे एक सुंदर अशा गीताचं सादरीकरण झालं होतं. ते गीत आमच्या प्रेक्षकांसाठी सादर करावं. कसं आहे, ते गीत डुएट आहे चंदनजी कांबळे आणि आम्हा दोघांचा असल्यामुळे आता तो खूप असं कॉमेडी गाणं आहे. नक्कीच ते तुम्ही यूट्यूबला वेगळ्या अशाला सर्च करून आपण ऐकू शकाल. रातभर चॅटिंग करते असं गाणं आहे. आर बघ ही पोरगी माझ्यावरती लईच मरती र, आर बघ ही पोरगी माझ्यावरती लईच मरती र, आर तुझं काय सांगतो मला ती रातभर चॅटिंग करती र, आर तुझं काय सांगतो मला ती रातभर चॅटिंग करती र. तर नक्कीच म्हणजे सध्या तुम्ही दोनच कडवे म्हटले, पण त्या कडव्यांमध्ये सुद्धा कुठेतरी एक खरं तर कॉमेडी हे गाणं दोघांच्या एक लाईन असल्यामुळं त्याला सपोर्ट को सिंगर असल्याशिवाय ते गाणं थोडंसं हटके जात नाही. आणि प्रत्येक लाईन चंदन कांबळे गुरुजीची आणि माझी वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे ते डुएट खूप असं वेगळं डुएट आहे. त्याच्यामुळे मी फक्त मुखडा गायलेलो आहे. ते तुम्ही गाणं रातभर चॅटिंग करते हे नक्कीच सर्च करून ऐका, खूप धम्माल असं गीत आहे. सर पण हे गाणं गीत सादरीकरण करत असताना म्हणजे नेमकं काय लेखकाच्या किंवा तुमच्या म्हणण्याच्या याच्यामध्ये नेमकं काय वेगळेपण काय होतं किंवा डोक्यात काय होतं? हे गीत कंपोज आणि गीतकार हे चंदन कांबळेच आहेत. त्यांनी मला ह्या गीतासाठी खरं तर संधी दिली आणि गुरुजी देवा माझ्याकडे इकडे करमाळ्याला आले तेव्हा आम्ही बऱ्याचदा आमच्या संगीत मैफिली झाल्या, त्यामध्ये त्यांनी माझा आवाज ऐकला आणि म्हणले संदीपजी आपल्या दोघाला एक खूप धमाल असं गीत गायचं आहे. आणि त्यांनी मला गेले की 8 दिवसामध्ये या गाण्याला ब्रेक दिला आणि खूप सुंदर असं हे गीत झालेलं आहे. आगामी अनेक वेगवेगळ्या ह्याच्यावर आमचं काम सुरू आहे आणि येत्या काळामध्ये आमची अनेक गाणी तुम्हाला प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला भेटतील. आज युवा दिन आहे आणि युवा दिन म्हटलं की युवकांसाठीचा दिवस, युवकांच्या म्हणजे ज्यांनी सुरुवातीला ज्या प्रकारे सांगितलं की त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि त्यांचं ज्या काही स्वप्न असतात हे स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्याचा एक संकल्प बांधणे. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षातला हा पहिला युवा दिन आहे 2024चा. त्या अनुषंगाने अनंत राऊत गुरुजी यांची एक खूप अशी गाजलेली कविता आणि मनाला भेदून जाणारी कविता आहे मित्रवाणव्यामध्ये गारव्यासारखा. मग ह्या युवा दिनानिमित्त त्याचं सादरीकरण करावं आणि युवकांना सुद्धा त्या म्हणजे एक मित्राचं महत्त्व या कवितेतून आमच्या प्रेक्षकांसाठी. खरं तर ही कविता खूप म्हणजे युवकांच्या खूप आवडीची. अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मला देखील या कविताची फरमाईश येत असते आणि मला देखील खूप खूप भावलेले शब्द आहेत, त्याच्या वेगवेगळ्या चाली आहेत. अनेकांनी त्याला थोडंसं वेगवेगळ्या स्वतःचा टच देऊन खूप आपलातून बनवलं आणि
मी देखील ती माझ्या शैलीमध्ये गाण्याचा प्रयत्न करतो आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, हो वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, हो आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. थँक्यू. अनंत राऊत गुरुजी आहेत, यांनी खूप असं सुंदर कवितेचं लेखन केलेलं आहे. कविता खूप सुंदर आहे आणि मनाला कुठेतरी एक मित्रत्वाच्या नात्याला कुठेतरी एक स्पर्शून जाणारी ही कविता आहे. नक्कीच. अनेक जे मैत्रीमध्ये जी काय दुरावे निर्माण झाले ह्या कवितेने खूप म्हणजे असे मैत्रीचे दुरावे सुद्धा संपवून टाकले. नक्कीच. तुम्हाला याच अनुषंगाने विचारून की असे आपल्या काही मित्रांविषयी काय आठवणी सांगाल? माझे तसा खूप मोठा मित्र परिवार आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे मित्र आहेत माझे. आपल्या पत्रकार क्षेत्रामध्ये देखील माझे सगळेच मित्र आहेत. माझ्या म्हणजे मी दुसरं प्रोफेशन माझं पोलीस पाटील आहे, त्या अनुषंगाने देखील खूप माझे महाराष्ट्रभर मित्र आहेत. अनेक गीतकार, संगीतकार, गायक, वादक, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्र आहेत आणि या सर्व मित्रांच्या मार्गदर्शनाच्या जीवावर माझी इथपर्यंतची वाटचाल सुरू आहे. अनेक आयुष्यामध्ये सुख दुःख ही प्रत्येक मनुष्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला इथं दुःख असतात, सुख असतं, सगळ्या गोष्टीचा एक म्हणजे नाही का एक मिलाप असतो आणि ते आयुष्य असतं. तर आयुष्यामध्ये मित्राचं खूप अनन्यसाधारण असं स्थान असतं की जे की आपण प्रत्येक गोष्ट जे की आपण कुणालाही न सांगणारी गोष्ट आपण मित्राला शेअर करत असतो. आणि आपण देखील माझे खूप चांगले जवळचे मित्र आहात सिद्धार्थजी. आणि खरं तर खूप आपल्या चॅनलचं नाव संघर्ष न्यूज आहे. मी आपला देखील संघर्ष खूप जवळनं अनुभवलेला आहे, पाहतो आहे. खूप अतोनात कष्ट आपण या चॅनलला किंवा प्रकाशाच्या झोत्यात येण्यासाठी खूप आपण मेहनत करत आहात आणि आपल्या या ही मैत्री अशीच चिरकाल टिकून राहू. आणि तसेच सर्व माझ्या मित्रांना म्हणजे माझ्याकडून मैत्री दिन किंवा हा जो युवा दिन आहे त्याच्या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण आपल्या ज्या फील्डमध्ये, ज्या क्षेत्रामध्ये आपण स्वतःला सिद्ध करू पाहत आहात त्याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप अशा सदिच्छा, शुभेच्छा. आता युवा दिन म्हटलं की मैत्री दिनच आपण त्याला फ्रेंडशिप डेचं ह्या युवा दिनाचा आपण समजू. खूप छान असं सादरीकरण गीताचं केलं. मला आता या गीतालाच अनुसरून आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की संगीत म्हटलं की
प्रत्येकजण त्या गीताचं बोल त्याच्या लयीनुसार तो गातो. गीताचे म्हणजे अनेक गीतकार आहेत, संगीतकार आहेत, त्यांनी अशी संगीतबद्ध केलेली गाणी आहेत. परंतु गीतकार जो आहे हा वेगवेगळ्या फील्डमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारे त्याची चाल देऊन तो गाणी म्हटले जातो. आता ज्या प्रकारे आपण मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा हे जे गीत गायलं हे प्रत्येकजण वेगवेगळ्या लयीमध्ये म्हणत आहे. नाही, त्याला स्वतःचा टच, कारण आहे तसं जर मी गाणं गायलो तर मी सुद्धा काही गाणी कंपोज केलेली आहेत. मला वाटतं मध्ये माझा चॅनल आहे स्वर संदीप, त्याला देखील आपण सर्च करून पहा. विठ्ठलाचा लाळा देखील आहे, सजनी तू माझे हरणी तू, अनेक मराठी गीतं मी स्वतः संगीतबद्ध केलेली आहेत, स्वतः लिहिलेली आहेत, म्हणजे गायलेली आहेत. परंतु अनेक वेगवेगळ्या म्हणजे तयार केलेलं मटेरियल आहे, त्याला स्वतःचा थोडासा टच असला पाहिजे. नाहीतर मी अगदीच हुबेहूब जर मी ते गायलं तर त्याच्यातून थोडासा वेगळं पण तुम्हाला जाणवणार नाही. मी ते खेळ मांडला देखील थोडंसं व्हेरिएशन करून गायलं. म्हणजे माझ्याकडे जे कौशल्य आहे किंवा ज्याचं त्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये कौशल्य उतरलं तर त्याला एक वेगळी छटा आणखी निर्माण होते आणि ते कानावर थोडंसं वेगळ्या पद्धतीने जातं. पण काही जे गीतकार म्हणा, म्हणजे आता हे नवोदित आहेत, आता तुम्ही यामध्ये पारंगत झालेला आहात, त्यामुळे यामध्ये तुम्ही एक वेगळे पण व्हेरिएशन तुम्ही दाखवता. परंतु जे आता सध्या नवीन आहेत ते या अशा प्रकारे नवीनपणा काहीतरी आणण्यासाठी मग त्यात जरा वेगळंच काहीतरी होऊन बसतं, अगदी हास्यास्पद होऊन बसतंय. आपला मुद्दा खूप म्हणजे सध्याच्या घडीला खूप सुंदर असा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. कारण जी रचना आहे, जी संगीतकारांनी जी कुठली रचना तयार करून ठेवली, कारण आपण गीतकाराला तर न्याय देतो आहे, त्याच्या शब्दामध्ये तर आपण कुठं तोडफोड करत नाही. जे आपण व्हेरिएशन करतोय ते चालीमध्ये करतोय. आणि ह्या जेव्हा बंदिस्त ह्या रागाचं जेव्हा तुम्हाला स्वरज्ञान येईल, त्या रागाच्या बाहेर तुम्ही जर गेला तर ते तुमचं काहीतरी विकृती होऊ शकते. त्याच्यामुळं अगोदर त्या रागाचा अभ्यास केला पाहिजे. ह्यात आरोह कुठले आहेत, अवरोह कुठले आहेत, या गीतामध्ये कुठल्या कुठल्या कीज आहेत ज्याच्यावर आपण ते गाणं घेणार आहोत, याच्याकडं थोडं शास्त्रीय दृष्ट्या देखील आपल्याला समजलं पाहिजे. तेव्हा त्या गाण्याला थोडंसं आपण वेगळा टच किंवा आपण ज्याला म्हणतो व्हेरिएशन करू शकतो. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलं जाईल की म्हणजे आपल्याला त्यामध्ये काय बदलायचं हे जर आधी ज्ञान अवगत केलं पाहिजे. मुळात कुठल्याही म्हणजे संगीत ही फील्ड अशी आहे की याला शास्त्रीय आधार असल्याशिवाय, म्हणजे तुम्ही गाणं शिकून गाणं समजून गाणं आणि उपजत गाणं ह्या वेगवेगळ्या जरी घटना असल्या तरी देखील काही गोष्टी शिकावाच लागतात. अन्यथा तुम्ही तेवढं त्याच्यावर प्रभावीपणे काम करू शकत नाही. जेवढं गाणं तुम्ही ऐकीव ज्ञान असतं, जेवढं ऐकून तुम्ही गाणं प्रेझेंट करू शकता, तेवढं शिकून तुमच्याकडून त्याच्यातून जे बारकावे असतात ते बाहेर येत असतात. आणि ते प्रेक्षकांच्या कानावर व्यवस्थित जर गेल्या त्या गोष्टी तर तुम्हाला दाद भेटत असते. नसेल तर आता तुम्ही लगेच अगदी आपला हा विषय झाला नव्हता, परंतु तुम्ही लगेच ते बारीक पकडलं. मी त्याच्यात थोडंसं व्हेरिएशन केलं, कारण मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मी त्याच्यात व्हेरिएशन केलं आणि ते खाली घेतलं, कारण ते थोडंसं माझ्या पद्धतीने टच दिला त्याला. आणि आपण खरं तर संगीतातले आपल्याला देखील बारकावे समजतात हे माझ्या आत्ता लक्षात आलं. आम्ही सुद्धा आपले जे काही प्रोग्राम आहेत ते आम्ही जवळनं पाहिलेले आहेत, त्यामुळं आम्हाला सुद्धा ह्या संगीताचे थोड्याफार प्रमाणात गोडी लागलेली आहे. नाही, नक्कीच. आणि ही गोडी जेव्हा तुमच्या समोरच्या गायकाच्या त्रुटी काढते तेव्हा त्या संगीताचं ज्ञान आपल्याला झालेलं आहे असं समजायचं असतं. आमच्या प्रेक्षकांसाठी आपली अविस्मरणीय अशी म्हणजे तुम्ही आतापर्यंतची सादरीकरण, अविस्मरणीय आणि चांगल्या प्रकारची जी गीतं आहेत किंवा तुम्ही सुद्धा जे गीतरचना सादर केलेल्या आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी ऐकावं. युवा दिन आहे तर आपण खास दोस्तीवरचं गाणं घेऊया आणि त्या गाण्याने आपण सांगता करूया. नक्कीच नक्कीच. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के, यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना,
तेरे जैसा यार कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए, तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहा ऐसा याराना। थँक्यू. आणि आपल्या आवाजाने आणि आपल्या विचारांनी युवकांना एक नवीन संदेश आणि आपल्या आवाजाने एक नवीन जादू आजच्या कार्यक्रमामध्ये भरली. तर मित्रांनो, हे होते संदीप शिंदे पाटील. ते पोलीस पाटीलही आहेत, पार्श्वगायक आहेत आणि मिले सूर मेरा तुम्हारा या ऑर्केस्ट्राचे प्रोपरायटर आहेत. तर नक्कीच यांचे कार्यक्रम हे अतिशय उत्तम आणि ऐकण्यासारखे असतात. मी सुद्धा ते बऱ्याच वेळेस अटेंड केलेले आहेत आणि चांगल्या प्रतीचे दर्जेदार असे ते सुद्धा लेडीज गायक असतील ते सुद्धा त्या ठिकाणी आणतात आणि चांगल्या प्रकारचे प्रोग्राम ते करत असतात. तर आजच्या ह्या मुलाखतीमध्ये आता आपण या ठिकाणीच थांबतोय. कोणताही युवक असेल त्या युवकाला संघर्ष आणि जिद्द, कोणतंही यश मिळवायचं असेल आणि चिकाटी हे ठेवावं लागेल. ही त्रिसूत्री जर त्याच्या जीवनामध्ये जर त्यानं अवलंबली तरच तो कोणत्याही यशापर्यंत पोचू शकतो. हेच खरं आजच्या ह्या मुलाखतीमधून आपल्याला शिकायला मिळतं. कारण की ते आज संदीप शिंदे पाटील यांची जर सुरुवात जर पाहिली तर फक्त एका तबल्यावरनं किंवा पेटीवरनं किंवा एका बँडवरनं त्यांनी हे सर्व शिकत ते आज इथपर्यंत आलेले आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देशभरामध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारच्या त्यांच्या आवाजाची जादू त्या ठिकाणी पसरवत आहेत. म्हणजेच आज आपल्याला हे सर्वच काही एका रात्रीमध्ये मिळत नाही, अशा प्रकारचंही त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, खूप संघर्ष करावा लागतो. किंवा कोणतंही गीत गायचं असेल तर लगेच्या लगे गीत म्हणायला बसलं किंवा आज ते गीत निर्माण झालेलं आहे किंवा पिक्चरमध्ये आलेलं आहे तर लगेच दुसऱ्या दिवशी ते गाणं स्टेजवर परफॉर्म करता येतं असं नाही. त्यासाठी त्या गाण्याचा बारीक बारीक किस पाडावा लागतो, प्रत्येक शब्दाचा किस पाडावा लागतो. अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. सर, आज आपण युवा दिनानिमित्त आज आम्हाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन म्हणा किंवा संगीत क्षेत्रातील विविध गाण्यांचं सादरीकरण केलं. या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्याबद्दल आपला आभार. आणि इथून पुढेही मित्रांनो अशाच प्रकारच्या इथून पुढे हे आपण संदीप शिंदे पाटील यांच्या ह्या अशा जे काही वेगवेगळे गीतांचा खजिना आहे किंवा त्यांच्या आवाजाची जी जादू आहे संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांसाठी असेच उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्यासारख्या तसं पाहायला गेलं तर मी एवढा काही मोठा कलाकार नाही किंवा मी आपल्यातलाच एक रोजच्या दैनंदिन बैठकीतला एक साधा कलाकार आहे. परंतु खरं तर आपल्या संघर्ष न्यूजने मला इथं आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करून म्हणजे मला देखील आपल्या प्रश्नाला उत्तरं देताना म्हणजे थोडंसं आपण खोचक प्रश्न केले आणि मला सुद्धा ते जड गेले प्रश्नच उत्तरं देणं. कारण कलाकार असतो, एक म्हणजे तत्त्वज्ञान वेगळं असतं, कलाकाराची जी कला आहे ती वेगळी असते. बऱ्याचदा ह्या दोन्हीचं मिश्रण ही मला वाटतं मुलाखत झाली. आपण खूप सुंदर प्रश्न केले आणि माझ्या म्हणजे कुवतीप्रमाणे मी त्याची उत्तरं दिली. कुणाचा जर माझ्याकडून म्हणजे बोलण्याच्या ओघामध्ये जर कुठल्या कलाकाराचं मन दुखावलं असेल अथवा मी तसं शक्यतो भाष्य करत नाही, पण मी म्हणजे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
आणि मला जी आपण स्टुडिओत बोलून जी संधी प्राप्त करून दिली आणि माझा आवाज आपल्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण केलं, त्याच्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो. आणि सोलापूर येथील ह्या संघर्ष न्यूज आहे, आमचे मित्र सिद्धार्थजी वाघमारे खूप वेगवेगळ्या घटनांचं कव्हरेज ते अगदी थेट आणि निर्भीडपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्याच्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या सर्व टीमला या युवा दिनाच्या देखील शुभेच्छा देतो आणि मला जी संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. आजच्या ह्या युवा दिनाच्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या सर्वच आमच्या प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि इथून सर आपण सुद्धा आम्हाला इथं वेळ दिली त्याबद्दल आपलंही धन्यवाद. धन्यवाद सर.